नमस्कार, पोलखोलच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे। मी निखिल आणि आपण पाहताय अकोला न्यूज नेटवर्क। इलेक्शन होतात, निवडून येतात, पण नागरिकांच्या समस्या खरंच सोडवल्या जातात का हा मोठा प्रश्न आहे। कारण निवडणुकीच्या काळात भरपूर दावे केले जातात की ह्या प्रकारे काम होईल, असा विकास होईल, पण खरंच तो विकास होतो का? नागरिक त्या विकासापासून अजून वंचित आहेत का हे बघायसाठी आपण प्रभाग 17 मध्ये आलोय आणि नागरिकांच्या काही समस्या आहेत आपण बघू शकतो। इथे घाणीचं प्रचंड साम्राज्य आणि हे मोरीचा प्रकार तुम्ही बघू शकताय। इथं डासांमुळे लहान मुलांना आजार होतात आहे। तसेच आता आपण नागरिकांनाच विचारूया की याच्यामुळे त्यांना काय काय प्रॉब्लेम फेस करायला लागतात रोज। दादा नमस्कार, काय प्रॉब्लेम होतो याच्यामुळे? तर 2 महिन्यापूर्वी आपला हा नाला पूर्ण बांधण्यात आलेला आहे आणि याच्या अंतर यांनी काय केलेलं आहे, समोर असा माथा ठेवलेला आहे आणि या भागात पूर्ण डाबर टाकलेला आहे। त्याच्यामुळे इथं पूर्ण पाणी साचून जाते, त्याच्यामुळे डासांचा खूप त्रास आहे। या गल्लीतली जी नाली आहे, हा नाला खाली पाहिजे आणि ही नाली वर पाहिजे, म्हणजे या नालीतलं पाणी या नालीमध्ये उतरेल। पण ही नाला जो आहे, हा नाला पूर्ण वाहतो आणि पाणी पुरं आतमध्ये गल्लीमध्ये शिरत आहे। कधी कंप्लेंट केली नाही का तुम्ही कोणाला? आम्ही वारंवार अमोल मोकार म्हणून आमचे वार्ड मेंबर आहेत तिकडचे, त्यांना फोन करत आहोत, ते फोनही उचलत नाहीत आणि आमच्याशी संपर्कही साधत नाहीत। माझाच प्रॉब्लेम नाही, सर्वांच जनताचा आहे। सर्व जनतांना फोन करत आहे। आम्हाला या नाल्यावर त्यांनी धापे टाकून देण्याचे असे आश्वासन दिले होते आणि काही ठिकाणी त्यांनी जे पैशावाले होते त्यांचे धापे टाकून दिले। आमच्या इकडे त्यांना धापे टाकायचं सांगितलं, त्यांनी अजून धापे टाकण्याचं काही काम चालू केलेलं नाही। पोरायले येता जाता येत नाही। काय प्रॉब्लेम अजून काय? या नालीवर यानं बांधले, नाला बांधला येणं, पण याच्यावर काय केलं, धापे टाकले नाहीत। आमचे मुलं नातू वगैरे या नाल्यावरून किती वेळ पडलेले आहेत आणि दुसरी गोष्ट नाल्या पण साफ करत नाहीत काय, आणि उतार पण काढलेलं नाहीये। पुन्हा किती घाण पडलेली आहे याच्यामध्ये, आम्ही सांगतो वारंवार किती सांगतो त्यांना, पण त्यांचं बिलकुल लक्षच नाहीये। तुम्ही फोन त्यावेळेस ते इलेक्शन साठी येतात, त्यावेळेस आम्हाला ते मत मागतात, सर्व मागतात, आम्ही सर्व लोक देतो मत, पण ते त्यांनी येताना आल्यानंतर काहीच काम करत नाहीत। त्याला काय अर्थ आहे मग हे करून? बरोबर आहे, बघू शकतो नाली बघा कशी भरलेली आहे। आपण ज्या काही समस्या। मावशी काय सांगताय? आमच्याकडे लहान लहान मुलं बाळ राहतात, आम्हाला किती त्रास आहे। रात्र 6 वाजल्यापासून आम्हाला मच्छरांचा त्रास होतो, अजिबात पाणी नालीचं पास होत। तुम्हाला असं कधी वाटलं नाही की त्यांच्या घरासमोर जाऊन त्यांच्या घरासमोर गेलं ते मतदानच्या टायमाला हात जोडता, नंतर मग आम्हाला त्यांच्या घरी जावं लागते कुठली पण समस्या घेऊन। गंभीर प्रश्न आहे। ताई तुम्ही काय सांगचाल या समस्येमुळे काय काय प्रॉब्लेम्स होतात तुम्हाला? आज तुम्ही इथं किती वर्षाला राहता? इथं मी तर इथे आता नवीनच आहे, मला 2-3 वर्ष झाले, पण याच्यामुळे डासाचा एवढा प्रॉब्लेम होतो आम्हाला की संध्याकाळी दाराबाहेर येणंही मुश्किल झालंय आमचं। आमच्या घरात छोटे छोटे बाळ आहे, त्यांना झोपायला इतका त्रास होतो, कारण की आम्हाला बिमाऱ्या इतके वाढले, तिकडे मलेरिया झालाय, डेंग्यू झालाय, बऱ्याच प्रकारे आम्हाला फेस करावं लागतं हे प्रॉब्लेम। आणि तिथे पूर्ण ड्रेनेज जाम झालेला आहे, तो बघा किती प्रकारचा दिसतोय तिथे, आणि स्लोप असल्यावर सुद्धा तिथे पाणी चढत नाहीये। अशा नाल्या बांधून काहीच अर्थ नाहीये। बघू शकताय आपण की आता आपण बघतोय की इथे बघा, ह्या नालीचं खरं सांगायचं की इथं पाणी साचणार नाही तर काय होणार, कारण जी नाली इथं बांधल्या गेलेली आहे ते पूर्ण टोटली उतारावरती आणि इथं डबकं साचलेलं आहे। यामुळे प्रचंड मच्छरांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मच्छरांचं प्रमाण वाढल्यामुळे इथे आजारपणाचं प्रमाण तेवढंच वाढलेलं आहे आणि बरीचशी इथं लहान मुलं पण आहेत। काय मुलांना तुम्हाला पण प्रॉब्लेम होतो का याचा? काय वास बीस येतो का? काय डास वगैरे चावतात का? काय काय प्रॉब्लेम होतो या मोरीचा? मच्छर असतात रात्री। हे उद्याचं भारताचं, आपल्या महाराष्ट्राचं भविष्य आहे आणि या भविष्यासाठी तरी आपण ही सगळी कामं योग्यतेने केली पाहिजेत। कॅमेरामन नारायण सोबत मी निखिल, अकोला न्यूज नेटवर्क।